वेलकम टू पिंशू किचन। ती संक्रांत स्पेशल आपण आज रेवडीची रेसिपी बघणार आहोत आणि फक्त 10 मिनिटात तयार होईल आणि घरच्या साहित्यात बघा. आणि तुम्ही अशा रेवड्या बनवून घरात स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा खायचं तेव्हा तिळामध्ये आपण तीळ गरम असले की टाकून बनवून खाऊ शकता आणि तुम्ही स्टोअर करून 5 ते 6 महिनेसुद्धाही ठेवू शकता बिना तिळाची रेवडी ठेवून. आणि खायची तेव्हा तीळ गरम असताना त्यात टाकायची आणि मी तुम्हाला एक खाऊन दाखवते. आवाज बघा तुम्ही कसा येते ते, खाताना क्रंची राहते. खूप छान आहे, क्रंची एकदम मस्त. मी तुम्हाला साहित्य सांगते. तूप घेतलं 1 चमचा, 1 वाटी गूळ घेतलेला आहे बारीक खिसलेला आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे. सर्व साहित्य एका वाटीने घ्यायचं आहे. तुम्ही वाटीच्या ऐवजी कपाचे मेजरमेंट घेऊ शकता. गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्याच्यात 1 वाटी गूळ टाकलेला आहे. गूळ रोजचाच घेतलेला आहे, नॉर्मल जो आपण वापरतो तो, चिक्कीचा घ्यायचा नाही गूळ. अर्धी वाटी साखर, 1 वाटी गूळ आणि 1 वाटी पाणी, हे तिन्ही इन्ग्रेडियंट आता गॅस मी फुलच ठेवलेला आहे. हो, छान उकळी येऊ द्यायचं. साखर लवकर विरघळते. 1.5 मिनिट आपण गॅस फुल ठेवला की साखर हे खूप लवकर विरघळलेली आहे, बघू शकता. छान उकळी आलेली आहे. आता मी तुम्हाला पाक दाखवते. सुरुवातीला बघा, पाक हा पाण्यात विरघळलेला आहे आपला, अजून बनलेला नाही आहे. लगेच 3 ते 4 मिनिटांनी मी तुम्हाला पुन्हा पाक दाखवते, बघू शकता. पाक हा आपला आता फक्त चिकट झालेला आहे, असा तार निघत आहे. तर आपल्याला असा सुद्धा पाक नाही पाहिजे. पुन्हा ते आपण पाकात टाकून दिलेलं आहे. तर पुन्हा मी लगेच 2 मिनिटांनी पाक दाखवते तुम्हाला. गॅसचा पॉवर हा मी मधामधात फुल आणि मीडियम ठेवलेला आहे. बघा, आता बघूया. चटकी लागत आहे हाताला पाक गरम असल्यामुळे. बघा, अशा प्रकारे गोळी तयार झालेली आहे त्याची. आवाज बघा येतो ना, आवाज छान. याच कन्सिस्टन्सीचा पाक हवा आहे आपल्याला. गॅसचा पॉवर मधात याच्यासाठी कमी करायचा आहे की आपला पाक हा उतू जाऊ नये आणि मधामधात गॅसचा पॉवर आपण वाढवला की पळी फिरवायची आहे. आणि आपला पाक हा तयार झालेला आहे. आता ही पूर्वतयारी आपण करून ठेवायची आहे. जे तूप दाखवलं होतं ना मी, यात ताटाला लावून घेतलेलं आहे. तुम्ही याच्याऐवजी दोशाचा नॉनस्टिक ताव्याचा वापर करू शकता. खूप झटकीपट हे सेट होते. किंवा तुम्ही बटर पेपरवरही टाकू शकता. ताटाचा वापर केला असता जरा अवघड जाते, पण माझ्याकडे दोशाचा तवा नसल्याने मी ताटाचाच वापर केलेला आहे. आणि बघा, एक काही सेकंदातच 10 ते 15 सेकंदात हे सेट होते. आणि मी ताटाला आणि चमच्याला तूप लावून घेतलेलं आहे. बघा, अशा प्रकारे मी थोडंसं थंड करून घेत आहे. आता उलटणं घेतलेलं आहे मी. इन केस तुमचं हे ताटाला चिटकलं असतात, तुम्ही ताट हा गॅसचं चालू करून कमी पॉवरवर ठेवायचा आणि पटकन गूळ हे गरम होतो आणि लगेच ताट खाली घ्यायचं, तर ताटाला आपल्या काहीच राहणार नाही. बघा, आता हाताला चटके लागणार नाही इतपत थंड झालेला आहे. हाताला सुद्धा मी तूप लावून घेतलेलं आहे आणि बघा, उलटण्यानेच मी असं त्याला थंड करून घेत आहे. जास्त थंडही नको आणि गरमही नको आहे आपल्याला. हाताला सोचवेल इतकं गरम पाहिजे आपल्याला. आणि बघा, ही प्रोसिजर जरा फास्ट करायची आहे आपल्याला. मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे फास्ट करायची, नाही तर आपला पाक हा एका जागी सेट जर झाला तर त्याची आपल्याला चकाकी येणार नाही. बघा, किती छान चमकदार असा लाईट कलर आणि गोल्डन कलर झालेला आहे. बघा, किती छान दिसत आहे, छान चमकत आहे. बस याचप्रमाणे आपल्याला त्याचे जेवढं आपण हे ताणून घेऊ ना, तेवढी आपली रेवडी ही तिळाची खुसखुशीत होते आणि क्रंची होते. खायला तोंडात टाकताच विरघळते. बघा, ही प्रोसेस जरा फास्ट करायची आहे. मी पुन्हा एकदा सांगते तुम्हाला, मी व्हिडिओत दाखवली त्याप्रमाणे. आणि जेवढी तुम्हाला बारीक जाडी हवी ना रेवडी, त्याच मापाचं करायचं आहे. बघा, किती छान चकाकदार आपला पाक हा लाईट कलरचा तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि लहान मोठ्या आकाराच्या रेवड्या झाल्या तर काहीच फरक पडत नाही, छान
खायला लागतात, ते चव एकच राहते. बघा किती छान ताणल्या गेलेलं आहे. आणि इन केस तुमचं लगेच ते घट्ट झालं तर तुम्ही ते ताट आहे ना, गॅस चालू करायचा आणि फक्त 1च मिनटासाठी गॅसवर कमी पॉवरवर ठेवायचं आणि फक्त हाताला चटका लागला नाही पाहिजे. गॅसवर ताट ठेवलं असतात 1 मिनिट गॅस बंद करून टाकायचा आणि पूर्ण आपण जो गोळीबंद पाक बनलेला आहे तो हा एकत्र येतो. लगेच गॅसवरून ताट खाली घ्यायचं, कपड्याने पकडायचं आणि उलटण्यानं परतून घ्यायचं. बघा किती छान तुकडे होत आहे. व्हिडिओ आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब हे निःशुल्क केले जाते आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. बघा आता इथे मी तुकडे आपण पाकाचे केल्यानंतर तीळ भाजून घेत आहे. चटचट आवाज येईपर्यंत आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहे. छान तीळ भाजले गेलेले आहे. आता जे आपण हे बनवून ठेवलेले आहे रेवड्याचे तुकडे ते त्याच्यात टाकलेले आहे. गूळ हा गरम असतो आणि लवकर मेल्ट होतो, त्यामुळे गॅस हा बंद करून टाकलेला आहे मी. तीळ आणि कढई गरम असल्या कारणामुळे अशा प्रकारे छान आता पळीने फिरून घेतले असतात. तुम्ही बघू शकता ज्या रेवडीला आपले तीळ लागले नाही ते पुन्हा परतून घ्यायचं गॅस चालू करून. काही सेकंदातच आपल्या रेवड्या हे तयार होतात, तिळामध्ये टाकले असतात आणि घरच्या साहित्यातच तयार होते आणि आपल्याला रेवड्याला हवा ते आकार देता येते. तिळामध्ये टाकले असतात, तुम्ही बघू शकता. ती झटकीपट आपली रेवडी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब हे निःशुल्क केले जाते आणि मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि कुठून बघता. आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा. आणि एक्स्ट्राचे तीळ मी हे चाळून घेतलेले आहे चाळणीत टाकून. छान आपली रेवडी तयार झालेली आहे. आपल्या ताटाला जर चिटकलं असेल रेवडी बनवताना तर मी पुन्हा एकदा एक टिप सांगते तुम्हाला. गॅस चालू करायचा आहे आणि 1च सेकंद ताट हे गॅसवर ठेवायचं आणि कपड्याने पकडायचं आणि पूर्ण आपला गुळाचा पाक हा निघून जातो. उलटण्याला आपण तूप लावून घेतले असतात. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा आणि कमेंट करा. बघा एक रेवडी खाऊन दाखवते मी. वा, खूप क्रंची आणि क्रिस्पी झालेली आहे. तोंडात टाकताच विरघळते. आवाज बघू शकता. थँक्यू.